जसा शेतकऱ्यांचा विरोध होतोय तसा काही ठिकाणी शेतकरी हा महामार्ग आमच्या शेतातून न्या, आमच्या गावातून न्या असा आग्रहही धरतायत. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ या त्यांच्या खास लाडक्या म्हणावं लागेल अशा महामार्गाची घोषणा केली. महामार्गाची सुरुवातीची जी प्रस्तावित किंमत होती ती 83,600 कोटी एवढी होती. पण 3 वर्षामध्ये या प्रकल्पाचा एकंदर खर्च वाढलेला आहे आणि तो जवळपास 1 लाख कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. मार्च 2023 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ या त्यांच्या खास लाडक्या म्हणावं लागेल अशा महामार्गाची घोषणा केली आणि तेव्हापासून हा महामार्ग कुठल्या ना कुठल्या वादात अडकलेला आहे. नुकताच म्हणजे आजच शासनाचा एक या महामार्गासंदर्भातला महत्वाचा निर्णय झालाय. तो निर्णय काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत आणि यापूर्वी प्रकल्पाला विरोध काय होता, प्रकल्पाचा एकंदर आढावा काय आहे, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मार्च 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ या महामार्गाची घोषणा केली. अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प नागपूरला गोव्याशी जोडणारा आणि महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातून हा प्रकल्प जाणार होता. अर्थातच या प्रकल्पाला लोकांचं विरोध जो आहे, खास करून ज्यांची जमीन जाणार होती त्या शेतकऱ्यांचा विरोध प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. त्यामुळे तब्बल 3 वर्ष झाली तरी अजूनही भूसंपादनाचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे. मूळ जो हा महामार्ग होता याचा उद्देश हा होता की महाराष्ट्रातली 18 शक्तीपीठ जी आहेत ती जोडायची. त्यामध्ये तुळजापूर, माहूर, औंढा नागनाथ, कोल्हापूर ही सगळी जी महाराष्ट्रातली महत्वाची शक्तीपीठ आहेत त्यांना जोडून एका अर्थाने टेम्पल टुरिझम म्हणजे मंदिरांचं पर्यटन जे आहे त्याला चालना द्यायची. उद्देश असा की या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, आदिवासींनाही मदत व्हावी, शेतकऱ्यांना मदत व्हावी, या सगळ्या उद्देशाने या शक्तीपीठाची आखणी करण्यात आली. परंतु त्याला प्रचंड प्रमाणावर विरोध होत गेला. शासनाचा आज जो निर्णय झालेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. शासनाने एकतर आज 12च्या ऐवजी सातारा हा 13वा जिल्हा सुद्धा या महामार्गामध्ये जोडलेला आहे. आणि या महामार्गाचं वैशिष्ट्य काय तर जो आधी 805 किलोमीटरचा असणार होता तो आता 856 किलोमीटर एवढा होणार आहे. आणि नागपूर ते गोवा 17 ते 21 तास ज्या प्रवासाला लागतात तो 7 ते 8 तासात पूर्ण होणार आहे असा या महामार्गाचा फायदा असणार आहे. मग विरोध का होत होता तर शेतकऱ्यांच्या ज्या सुपीक जमिनी आहेत ते द्यायला शेतकरी तयार नसल्यामुळे अर्थातच या महामार्गाला प्रचंड प्रमाणावर विरोध झाला. महामार्गाची सुरुवातीची जी प्रस्तावित किंमत होती ती 83,600 कोटी एवढी होती. पण 3 वर्षामध्ये या प्रकल्पाचा एकंदर खर्च वाढलेला आहे आणि तो जवळपास 1 लाख कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदर 13 जिल्हे, 40 तालुके आणि 400 गावं अशी या महामार्गा म्हणजे हा महामार्ग जो आहे एवढ्या ठिकाणाहून जाणार आहे आणि प्रवासाचं अंतर जे ते अर्थातच कमी होणार आहे. परंतु या सगळ्या नवीन निर्णयामुळे काय काय विरोध होईल, सातारा जिल्हा जिथून पुन्हा हा महामार्ग जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद असेल हेही बघायला लागणार आहे. याचा परिणाम काय होईल नेमका तर तोही थोडासा विचारात घेतला पाहिजे. एकतर या महामार्गाची आखणी जी केली ती पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रामध्ये चालना मिळावी, सगळी जी शक्तीपीठं आहेत ती एकमेकांशी जोडली जावीत, रस्ते चांगले व्हावेत हा उद्देश अर्थातच होता आणि शेतकरी जे आहेत त्यांना मोबदला त्याचा जो मिळणार होता तोही त्यांना देण्यासाठीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आज जे 2 महत्वाचे निर्णयाचा भाग आहेत त्यामध्ये एक म्हणजे सातारा हा 13वा जिल्हा जोडणं आणि दुसरं जे आहे ते 12,500 कोटी जे भूसंपादनाला लागणारा खर्च आहे त्याला सुद्धा शासनाची मान्यता मिळालेली आहे.
त्यामुळे आता हा प्रकल्प खरंच वेळेत पूर्ण होईल का, हा एक मुद्दा आहे. कारण भूसंपादनाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आधीच्या 12 जिल्ह्यांसह आता सातारा हा 13वा जिल्हा सुद्धा जोडला गेलेला आहे. तिथले शेतकरी कसा प्रतिसाद देतील हा प्रश्न आहेच. त्यामुळे एकंदर काय होऊ शकतं, तर हा जो प्रकल्प गेले 3 वर्ष रखडलेला आहे, त्याच्या सुरुवात व्हायला सुद्धा वेळ लागू शकतो, उशीर होऊ शकतो. आणि अर्थातच प्रकल्पाचं पूर्णत्वास नेण्याची जी वेळ आहे ती वेळ सुद्धा वाढू शकते, तो कालावधी सुद्धा वाढू शकतो. आणि त्यामुळे अर्थातच सरकार समोर हे एक मोठं आव्हानच असणार आहे की हा महामार्ग कसा पूर्ण करायचा. अर्थात भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. जसा शेतकऱ्यांचा विरोध होतोय तसा काही ठिकाणी शेतकरी हा महामार्ग आमच्या शेतातून न्या, आमच्या गावातून न्या असा आग्रहही धरतायत. म्हणजे दोन्ही बाजूचा जो शेतकऱ्यांचा एक प्रकारे भूमिका आहे दोन्ही बाजूची, की काहीची प्रकल्पाच्या बाजूनी काहीची प्रकल्पाच्या विरोधातली, ही आपल्याला दिसून येते. तर हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा महाराष्ट्राचा एकंदर चेहरा मोहरा बदलावा, मंदिरांची जी सगळी ठिकाणं आहेत, जी शक्तीपीठं आहेत ती एकमेकांना जोडली जावीत आणि नागपूर ते गोवा हे अंतर अतिशय कमी वेळात म्हणजे 7 ते 8 तासात पूर्ण व्हावं, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा ठामपणाने सांगितलेलं आहे की हा महामार्ग पूर्ण होणारच. त्यामुळे आता बघणं हे रंजक ठरणार आहे की शेतकरी या भूमिकेला सरकारच्या कसा प्रतिसाद देतात, सातारा जिल्ह्यामधून नेमक्या कुठून कुठून हा महामार्ग जाणार आहे, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.